मनात आहे पेरणीसाठी यावेळेस पाऊस चांगला राहणार आहे का? पेरणी जून मध्ये होईल की 1 महिना उशिरा मान्सून येणार आहे? यावेळेस नेमका वातावरणात काय बदल होतोय की आता ते लक्षात घेणं गरजेचं आहे, ती संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बघा, गेल्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे, पण या वर्षी अख्खं चित्र बदलणार आहे. पण या वर्षी आता खरंच चांगला पाऊस होईल का की या वर्षी कमी पावसाचा अंदाज आहे? काही ठिकाणी तलाव भरणे देखील राहू शकतात का? अशा प्रकारचे काय अंदाज आहेत का? या संदर्भातील देखील माहिती बघणार आहोत. कारण की अशी पण माहिती येत आहे की कोणी म्हणत आहे पाऊस कमी राहणार आहे, कोणी म्हणत आहे पाऊस चांगला राहणार आहे, पण यामध्ये शेतकऱ्यांना खरं काय ते समजत नाही. मग तीच माहिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका. तर चला आता या ठिकाणी संपूर्ण अशी अपडेट आपण बघण्याचं काम करू. होय, बघा आता 2026 म्हणजे या वर्षीचा मान्सूनचा पाऊस चांगला पडणार आहे का? कारण की यावर्षी मान्सूनमध्ये असे बदल होतील, तसे बदल होतील, अशा बातम्या सुरू आहेत. कोणी म्हणतं कमी पडणार, तर कोणी म्हणतं मान्सूनचा अंदाज फिक्स सांगता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झालाय. बघा, शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पेरणी मान्सून आल्यानंतर करावी लागते हे तर माहितीच आहे, पण तो मान्सून नेमका कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागला आहे, ते म्हणजे आकाशाकडे. कडाक्याचं ऊन आणि घामाच्या दारांमध्ये प्रत्येक बळीराजाच्या मनात आता एकच विचार येतोय की यंदाचा पावसाळा नेमका कसा असेल. कारण आता जे ऊन पडत आहे यामुळे तलाव आटून चाललेले आहेत, पाण्याची कमतरता कमी होत चाललेली आहे, पाणी पातळी खाली जात आहे आणि अजून मे महिना पण पुढचा राहिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे की नेमका यावर्षीचा मान्सूनचा जो पाऊस आहे तो चांगला बरसणार का, लवकर येणार का, अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उभा झाला आहे. यंदा पाऊस वेळेवर येणार की लांबणीवर पडणार? मृग नक्षत्रामध्ये जे आहे ती पावसाची काय स्थिती राहणार? मृग नक्षत्र कोरडं जाणार की सुरुवातीलाच दमदार हजेरी लावणार? भारतीय हवामान विभागाने दिलेले संकेत आणि जागतिक हवामान मॉडेल्स यंदा काय सांगतात याचा सविस्तर आढावा पण आपण आज घेणार आहोत. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे, यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. होय, आता यावर्षीच्या मान्सूनच्या तारखा नेमक्या काय आहेत, कोणत्या तारखेला आपल्या महाराष्ट्रातील आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन होईल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यात नेमका मान्सूनचा पाऊस कधीपर्यंत येऊ शकतो, या संदर्भातील काय माहिती आली का, तर संपूर्ण माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी मान्सूनची परिस्थिती काय राहणार आहे. आपल्या जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस चांगला राहणार आहे का? त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे काही दिवस जो पाऊस असतो तो पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात राहील आणि कोणत्या जिल्ह्यात कमी प्रमाणात राहील, याबाबतची देखील मोठी अपडेट आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. कारण की आता मृग नक्षत्र कोरडं जाणार की चांगलं जाणार असा प्रश्न पण शेतकऱ्यांच्या मनात आहे. आता जून महिना 1 महिना जो पूर्ण असतो या महिन्यात मान्सून येणार आहे का की जुलैमध्येच मान्सूनची यावर्षी हजेरी लागेल, या संदर्भातील देखील काय माहिती आलेली आहे ती पण तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्हाला आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करायचं आहे. तर चला संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पेरणी कधी करायची. दरवर्षी आपण पाहतो की सुरुवातीला एखादा पाऊस पडतो आणि घाईघाईमध्ये शेतकरी पेरणी करतात, पण त्यानंतर पावसात मोठा खंड पडतो, म्हणजेच की पाऊस उघडतो आणि दुबार पेरणीचं संकट उभा राहतं. म्हणजे पेरणी केल्यानंतर पाऊस काही वेळेस येत नाही आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डबल पेरणी करावी लागते. मग यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता आणि मोठं नुकसान होतं. ही परिस्थिती आता गेल्या वर्षी पण काही ठिकाणी झालेली होती. बघा, आता जर बघायला गेलं तर यंदा ही चूक टाळण्यासाठी पावसाच्या नेमक्या तारखा काय असतील हे समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं ठरणार आहे. यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की यावेळेस पाऊसच अशा प्रमाणात आहे की तुम्हाला लक्ष देऊनच पेरणी पण करावी लागणार आहे. जर तुमच्याकडून पेरणी करताना मागे पुढे कोणती चूक झाली, 2-3 दिवसाचा जरी फरक पडला तरी पुन्हा तुमचं पीक जे पेरलेलं आहे ते उगवेल की नाही सांगता यायचं नाही. मग तुम्हाला पुन्हा डबल एकदा शेतामध्ये पेरणी करावी लागेल आणि
आणि पुन्हा डबल तुमचा खर्च वाढणार आहे। त्यामुळे आता एकदाच पेरणी केलेली चांगली आली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा। नेमका अंदाज काय आहे, अंदाजामध्ये काय सांगण्यात येत आहे, स्कायमेटनं काय माहिती दिली या संदर्भातील संपूर्ण माहिती बघणार आहोत। मान्सूनच्या तारखा जाहीर झाल्यात का, मान्सूनच्या तारखा जाहीर झाल्यात तर त्या नेमक्या कोणत्या आहेत, पावसाळा कसा राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी राहणार आहे या संदर्भातील देखील मोठी माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा। होय, आता जर बघायला गेलं तर हवामान तज्ज्ञांच्या मते आता मोठमोठे अंदाज जाहीर होऊ लागलेले आहेत। होय, आलेल्या माहितीनुसार हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा प्रशांत महासागराला नीनाची स्थिती, ला नीना जो असतो त्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जर ला नीना सक्रिय झाला तर भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी तर असू शकते। पण बघा, हा एक अंदाज म्हणून त्यांनी सांगितलेला आहे, म्हणजे असं होईल म्हणून पूर्ण नसतं। पण अल निनोचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। म्हणजे जर पावसाळ्याच्या सुरुवातीला अल निनोचा थोडाही प्रभाव राहिला तर मान्सूनच्या आगमनाला विलंब पण होऊ शकतो। मग बघा, नेमका मान्सून कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भातील अंदाज, तारखा जाहीर झाल्यात का, नेमकी या मागची माहिती काय आहे ती पण आपण बघणार आहोत। आता चर्चा करूयात पावसाळ्याच्या संभाव्य तारखांची। अंदमानामध्ये मान्सून कधी पोहोचणार यावर केरळमधील आगमन जे असतं ते अवलंबून असतं। बघा, आता शेतकरी म्हणतात ना, केरळमध्ये मान्सून आला की पुढे तेथून येण्यासाठी 7 दिवस महाराष्ट्रात लागतात असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं। मग नेमका केरळमध्ये कधी मान्सून दाखल होईल, केरळ पासून पुन्हा महाराष्ट्रात लवकर येणार का, की मान्सून कुठे अडकणार आहे, आणि खरंच जून मध्ये मान्सून येईल का की जुलै मध्ये मान्सून येऊ शकतो या संदर्भातील नेमकी काय माहिती आहे ही पण आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही मात्र आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। तर चला आता या ठिकाणी आपण बघूयात। बघा, आता सगळ्यांना आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचंय। तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात मान्सूनची, पावसाच्या तारखाची काय माहिती आहे ती बघायला मिळेल, ऐकायला मिळेल। आता कान देऊन, लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, आता चर्चा जर पाहायला गेली तर वेगवेगळी चर्चा हवामान तज्ज्ञांच्या आपल्याला जी आहे ती बघायला मिळत आहेत। सध्या स्थितीला अंदमानात मान्सून कधी येणार याकडे पण सगळ्यांचं लक्ष असतं। आता जो सध्या उन्हाळा सुरू आहे तो आता संपत पण आलेला आहे, थोडे दिवसच राहिलेले आहेत, कारण की एप्रिल महिना अर्ध्याच्या पुढे आता येत आहे आणि मे महिना हा पुन्हा नंतर बघायला मिळाल्यानंतर, मे महिना संपल्यानंतर जून महिना, तो म्हणजे तिथून पुढे मान्सूनची वाटचाल आपल्याला जास्त वेगवान बघायला मिळते। भारतामध्ये मान्सून यायला देखील सुरुवात होत असते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे। पण यंदा अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यांची स्थिती पाहता पाऊस 7 जूनच्या सुमारास येणार का, कोकणात धडक देण्याची चिन्हे आहेत का, या संदर्भात देखील काय माहिती ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। काय यंदा दुष्काळाचं सावट आहे की अतिवृष्टीचं संकट, गेल्या वर्षात जर पाहायला गेलं तर आपण पावसाचं जे आहे ते मोठं प्रमाण बघायला मिळालं, पण या वर्षी पाऊस जास्त प्रमाणात राहील का, सध्या स्थितीला असे अंदाज आता लावण्यात देखील येत आहेत। या वर्षी पावसाचं वातावरण जास्त राहणार की कमी राहणार याबद्दलची पण माहिती आलेली असून ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, कधी एकाच दिवशी ढगफुटीसारखा पाऊस पडतो तर कधी महिनाभर पावसाचा पत्ताच नसतो। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणत्या पिकांची निवड करावी असे देखील प्रश्न होत आहेत। कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, या पिकांना जी आहे ती यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये चांगली पसंती राहील का, असा देखील आता जे आहे ते वेगवेगळे अहवाल तर येत आहेत। पण बघा, पावसाच्या भरोशावरती देखील आता शेतकरी असतो, कारण की मोठ्या प्रमाणात शेती ही पावसाच्या भरोशावरच असते। जर पाऊस आला तर शेतकऱ्याचा शेतातील पीक चांगलं निघतं, जर पाऊस नाही आला तर शेतकऱ्याची अडचण वाढते, हे आपल्याला बघायला मिळतच आहे। खरीपाच्या पेरणीसाठी 70 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय काही करू नका असा सल्ला देखील कृषी विद्यापीठाकडून नेहमीच दिला जातो। पण यंदा पावसाच्या लहरीपणा पाहता पेरणीचा मुहूर्त नेमका कोणता असावा, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सक्रिय राहील का, जुलैमध्ये पावसाची ओढ लागेल का, हे प्रश्न आज प्रत्येक गावातील चावडीवर जे आहे ते बघायला मिळत आहेत। होय, आता जूनमध्ये मान्सून येणार आहे का, मान्सूनच्या नेमक्या काय तारखा असू शकतात याबद्दलची आता माहिती तुम्हाला देण्याचं काम करत आहे। तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात। जर या काळात पावसाने ओढ दिली, पाऊसच जर नाही आला तर पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो। धरणांमधील पाणीसाठा आणि भूगर्भातील जे आहे ती पाणी पातळी वाढण्यासाठी यंदा मोठ्या पावसाची गरज आहे। गेल्या वर्षी काही भागात पावसाने जे आहे ती मोठ्या प्रमाणात हजेरी लावली, त्यामुळे आता यंदा पण हजेरी लावेल की आता पाऊस कमी पडेल
या प्रश्नामध्ये शेतकरी आहेत. पण बघा सध्याचं ऊन बघता मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आटू लागलेले आहेत, पाणी कमी होऊ लागलेलं आहे. त्यामुळे यंदा जास्त पावसाची गरज आहे, कारण की या वर्षीचा उन्हाळा गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला जास्तच बघायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याची पातळी खूपच कमी होत चाललेली आहे आणि यावर्षी जर पाऊस कमी झाला तर मग शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी पण अडचण येऊ शकते. पण बघा आता मान्सूनच्या अशा कोणत्या तारखा आहेत, मान्सूनच्या कोणत्या तारखा असतील की त्यामुळे शेतकऱ्यांना जी आहे ती घाई करून जमणार नाही. बघा आता मान्सून लवकर येणार आहे की यावर्षी मान्सून खूपच उशिरा येणार आहे, याबाबत नेमका अंदाज काय आलेला आहे आता ती पण माहिती आपण बघण्याचं काम करतच आहोत. यासाठी तुम्ही राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघण्याचं काम करा आणि तुमच्या जिल्ह्यातील जर तुम्हाला मान्सूनच्या तारखेसंदर्भातील पाऊस कसा राहील, तुमच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस यावर्षी राहणार आहे का, जर ती बघायची असेल माहिती तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील पावसाच्या तारखा नेमक्या काय असू शकतात या संदर्भातील एक अंदाजित माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता संपूर्ण मान्सून बाबतची, पेरणी बाबतची महत्त्वाची माहिती काय आहे ते आपण बघूयात. बघा आता आलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण बदलू लागलेलं आहे. हवामान विभागाचा पहिला अंदाज तर आता जाहीर झालेलाच आहे, पण प्रत्यक्षात आता जे आहे ते पाऊस यावेळेस चांगला बरसणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. उत्तरेकडून येणारे वारे, बाष्पाचं प्रमाण पाहता यंदा मान्सूनची वाटचाल कशी राहील, समुद्राचं तापमान वाढल्यामुळे चक्रीवादळाचा धोका होईल का की चक्रीवादळ कमी बनतील, जर चक्रीवादळ आलं तर ते मान्सूनला खेचून आणेल की पावसाचा जोर कमी करेल, याकडे पण लक्ष द्यावे लागेल. कारण की काही वेळेस चक्रीवादळामुळे येणारा मान्सून जे आहे ती लवकर येत नाही आणि शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक हे जे आहे ती खराब देखील होऊन जातं. त्यामुळे आता यावेळी चक्रीवादळ मान्सूनला अडथळा आणणार का की मान्सून यावेळी चांगला बरसणार की चक्रीवादळामुळेच मान्सून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये लवकर आगमन करणार, याबद्दलची आता माहिती आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि मान्सूनचा नेमका तारखेचा अंदाज काय आहे, मान्सून आता जून महिन्यामध्ये येईल की जुलैमध्ये येईल या संदर्भातील मोठी माहिती आता आपण बघत आहोत. यासाठी राहिलेला व्हिडिओ शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन आता बघत चला. तर चला संपूर्ण माहिती या ठिकाणी मी दाखवतो. बघा आलेल्या माहितीनुसार हवामान अंदाजावर अवलंबून राहतानाच आपल्या शेतीचं नियोजन करावं लागणार आहे. बियाण्यांची निवड, खतांचे नियोजन आणि पेरणीची पद्धत यामध्ये बदल करण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न पण निर्माण होतोय. यंदाचा पावसाळा हा केवळ आकडेवारीचा खेळ नाही तर तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर पाऊस चांगला झाला तर बाजारपेठ तेजीत येईल, पण जर पावसाने ओढ दिली म्हणजे पाऊस कमी झाला तर पुन्हा एकदा जे आहे ते महाराष्ट्रावरती मोठं संकट बघायला मिळू शकतं. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहतो, यंदाचा पाऊस करो या मरोच्या स्थितीसारखा आहे का असा प्रश्न आता आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ लागलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत मान्सूनची वाटचाल पाहता जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. पण शेतकरी बांधवांनी हवामान खात्याच्या स्थानिक अंदाजाकडे दुर्लक्ष करू नये. पावसाचा जोर कोणत्या जिल्ह्यात जास्त असेल आणि कुठे कमी याच्या अपडेट्स आपण वेळोवेळी घेत देखील राहिलं पाहिजे. कारण की जर मागे पुढे मान्सूनच्या तारखात बदल झाला आणि शेतकरी बांधवांनो गडबडीमध्ये पेरणी केली तर मग मोठी अडचण होऊ शकते आणि जर मोठी अडचण झाली तर पेरणी दुबार करावी लागेल आणि पुन्हा डबल पेरणी करायचं म्हटलं तर डबल तुमचा खर्च होणार आहे. म्हणजे 5,000 रुपये पेरणीला गेले असेल तर मग पुन्हा दुसऱ्या वेळेस पण आणखीन 5,000 रुपये जी आहे ती लागू शकतात. त्यामुळे पेरणी करताना तुम्हाला काळजी पण घ्यावी लागणार आहे. तर चला नेमक्या पावसाच्या तारखा काय असू शकतात, मान्सून लवकर येणार का, कोणत्या तारखाचा अंदाज आहे, तर चला ती माहिती आपण या ठिकाणी बघूयात. तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण यंदा जे आहे ते आपल्याला सरासरीपेक्षा थोडंसं कमी किंवा सरासरीच्या आसपास राहण्याचा अंदाज बघायला मिळत आहे. यावर्षी मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जे आहे ते दाखल होण्याची चिन्हे एक असा अंदाज बघायला मिळत आहे. हा अंदाज म्हणून लक्षात घ्यावे कारण की हा लांब पल्ल्याचा अंदाज आहे, यामध्ये बदल पण होऊ शकतो. आता बघा आलेल्या माहितीनुसार एकंदरीत जर विचार केला तर आता खासगी संस्था म्हणजेच की मान्सून सरासरीपेक्षा म्हणजे 94% जे आहे ती कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे यंदा मान्सून 94% आपल्याला बघायला मिळणार आहे. जो आपल्याला मान्सून 100%च्या पुढे बघायला मिळत असतो तो 94% राहण्याची शक्यता आहे. एल निनोचा धोका पावसाळ्याच्या दुसऱ्या भागात ऑगस्ट आणि सप्टेंबर एल निनो अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटू शकते. म्हणजे बघा पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त राहू शकतो, काही ठिकाणी कमी होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचं नियोजन देखील करण्याची सोय तुम्हाला
करायची आहे असा अंदाज स्कायमेटचा आहे. बघा, जूनमध्ये मान्सूनची सुरुवात चांगली असेल, सरासरीच्या 101% पाऊस राहू शकतो. जुलैमध्ये पावसाचा जोर थोडा कमी होईल, 95% पाऊस राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अजून घटेल आणि या टायमिंगमध्ये 92% पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि सप्टेंबरमध्ये सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच की 89% पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. स्कायमेटच्या या अहवालानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या मध्य भारतातील राज्यामध्ये यंदा पावसाची कमतरता जाणवू शकते. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे, असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पेरणीचा निर्णय जे आहे ते योग्य तज्ज्ञांचा सल्ला, आता योग्य पाण्याचं नियोजन, सर्व काही जाणून घेऊनच तुम्हाला पेरणी देखील करणं गरजेचं राहील. त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.